अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना. आजचा दिवस प्रत्येक स्वामी भक्तासाठी आनंददायी, आरोग्यदायी आणि सुखाने भरलेला असावा, हीच स्वामीचरणी विनम्र प्रार्थना करून आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. घरामध्ये पैसा टिकत नाही, कितीही कमवलं पण हातात काहीच उरत नाही. तर सावधान, तुमच्या घरात नकळत काही ना काही यापैकी एक चूक होत आहे. नमस्कार स्वामी भक्तांनो, आज आपण जाणून घेणार आहोत अशा 10 महत्त्वाच्या चुका ज्या आपण सर्रास करतो आणि त्याने आपल्या घरामध्ये दरिद्री, गरिबी आणण्यास मदत मिळते. जर तुमच्या घरात यापैकी एक जरी गोष्ट घडत असेल तर त्यामध्ये लगेच बदल करा. चला तर मग थोडाही वेळ न दवडता सुरुवात करूया या व्हिडिओमध्ये. सर्वात प्रथम, तुमच्या घरी कोणीही येऊ, तुमचा 7 जन्माचा वैरी जरी तुमच्या घरी आला तरीही त्याला न खाता पिता बिलकुलही पाठवायचं नाही आहे. आलेला अतिथी हा, आपण म्हणतो ना, अतिथी देवो भव, हा देवासारखा असतो. अतिथीला हसतमुखाने स्वागत करा, त्याला पाणी पिऊ घाला, शक्य असेल तर त्याला खायला द्या, त्याला उभं करून ठेवू नका, त्याला बसायला स्थान द्या. अपमानास्पद त्याला बिलकुलही बोलू नका. वेळ नाही असं सरळ नाकारही देऊ नका. आदराने निरोप द्या. लहान असो किंवा मोठा असो, समान वागणूक. रागामध्ये बिलकुलही बोलू नका आणि अतिथीला देव मानूनच त्याचं आगमन केलं पाहिजे. दुसरं म्हणजे, बऱ्याच लोकांना सवय असते की त्यांची ते नखे कुरतडतात दातांनी नखे कुरतडतात आणि कायम त्यांच्या तोंडामध्ये हे बोटं असतात. तर हे सर्वात अशुभ मानले जाते. मानसिक अवस्थेसाठी ते लक्षण खूप खराब आहे. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा त्याने तयार होते आणि आरोग्यावर देखील वाईट परिणाम होतात. त्यामुळे अस्वच्छ अशा सवयी लागतात. लक्ष्मी दूर जाते, आत्मविश्वास कमी होतो आणि लोकांवर चुकीचा प्रभाव पडतो. घरातील मुलेही आपलं बघून तेच शिकतात. त्यामुळे बोटाची नखे ही दाताने कुरतडणे सर्वात आधी बंद करा. त्यानंतर तुमच्या घरात 2 टाईम दिवा लावलाच गेला पाहिजे. दिवा लावताना काही नियम आहेत, ते आपण बघूया. सकाळ संध्याकाळ 2 टाईम तुमच्या घरी दिवा लावला गेला पाहिजे. दिवा लावताना घरातील कोणतीही व्यक्ती झोपता कामा नये. हे बघा, सकाळी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठणं शक्य नाही झालं तर कमीत कमी तुम्ही 6, 6:30, पावणे 7 उठू शकता, परंतु त्यानंतर उठू नका. जेव्हा संध्याकाळी आपण दिवा लावतो त्यावेळेला तर बिलकुलही झोपू नका. खूप श्रीमंत व्यक्तींच्या घरी देखील आपण कधी कधी बघतो की 1 BHKच फ्लॅट असतो, पण तो अतिशय सुंदर आणि स्वच्छ असतो. परंतु काही श्रीमंत व्यक्तींच्या घरी इतकं मोठं घर असतो पण तिथे अस्वच्छपणा असतो आणि त्यामुळे दरिद्री येण्यास मदत होते. दिवा लावल्यानंतर तो लगेच विझू नका. धूप दीप लावून तुम्ही बाप्पाचं किंवा इतर तुम्ही ज्या देवाची सेवा करताय त्यांची करा. स्वामी महाराजांपुढे दिवा लावा. स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो तुमच्या देवघरात असणं आवश्यक आहे. त्यामुळे शांततेचं वातावरण राहतं, मन एकाग्र होण्यास मदत होते. दिवा लावताना तर बिलकुलही भांडणं करू नका. प्रार्थना करा. सर्वांना त्या प्रार्थनेमध्ये समावेश करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर चौथा म्हणजे, फाटलेले कपडे वापरू नका. गरिबीचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे फाटलेले कपडे असतात. आता तुम्ही म्हणताल, मग फाटलेले कपडे घालायचेच नाही तर घाला, परंतु ते शिवून घाला. पण फाटलेले कपडे हे दारिद्र्याचे लक्षण असतं आणि ते बिलकुलही घालू नका. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा तयार होते घरामध्ये. तुमच्याकडे जर जुने कपडे असतील, तुम्हाला घालायचे नसतील, तर तुम्ही ते शिवून, स्वच्छ धुवून शिवून मग तुम्ही ते दान करू शकता. फाटलेले कपडे दानही करू नका. सणासुदीला नवीन कपडे घाला, चांगले इस्त्री करून. मी तुम्हाला असं नाही म्हणत की तुम्ही पैसा उडवून खूप सारे कपडे घ्या आणि मग ते घाला, पण नाही. जर तुमच्याकडे थोडेसे फाटलेले असतील तर तुम्ही ते शिवून घाला, तसे घालू नका. त्यामुळे दरिद्री येण्यास मदत होते. त्यानंतर 5वा पॉईंट म्हणजे, तुमच्या घरामध्ये कुठल्या फुटलेल्या वस्तू असतील, चीर गेलेले भांडे असतील तर ते भांडे वापरू नका, ते टाकून द्या.
हे बघा मैत्रिणींनो, मी तुम्हाला असं बिलकुलही म्हणत, आता समजा आपल्याकडे 10 ग्लास असतील तर त्यातले 2 ग्लास जर चिरलेले असतील तर ते दोन्ही ग्लास तुम्ही टाकून द्या, ते वापरू नका. उरलेले 8 ग्लास तुम्ही वापरा. खराब वस्तू ह्या नकारात्मक ऊर्जा तयार करतात. घर अस्ताव्यस्त दिसते, आर्थिक अडचणी त्यातून वाढतात. आणि तुम्हाला मी आत्ता जी उपाय सांगितला आहे त्यात तुम्ही नक्कीच दुरुस्ती करा. न वापरणाऱ्या वस्तू म्हणजे कपाटामध्ये ठेवून द्या, त्या सारख्या वरती ठेवू नका, त्यामुळे पसारा दिसतो आणि घर अस्वच्छ दिसते. तुटलेल्या फ्रेम वगैरे किंवा देवाची एखादी भंग झालेली मूर्ती देखील तुम्ही घरामध्ये ठेवू नका. घरामध्ये नेहमी सकारात्मकता येईल यासाठी तुम्ही प्रयत्न करा. त्यानंतर 6वा पॉईंट आहे तो म्हणजे स्वच्छता ठेवा. रोज झाडू पोछा करा. हे बघा, मी तुम्हाला असं नाही म्हणणार की तुम्ही दररोज फरची पुसा, परंतु दररोज झाडू झालाच पाहिजे, झाडू पोछा झालाच पाहिजे. त्यानंतर कचरा तुमच्या घरामध्ये डस्टबिनमध्ये जर खूप वेळ साठेल असेल तर तो ठेवू नका. लगेचच डस्टबिन रिकामं करा. घंटागाडी तुमच्याकडे येत असते. देवघर नेहमी स्वच्छ ठेवा. किचन तर अतिशय स्वच्छ असले पाहिजे. बाथरूम, टॉयलेट अत्यंत स्वच्छ असले पाहिजे. तुम्ही गुरुवारी किंवा शनिवारी ही सर्व कामे करू शकता. दरवाजा तुमचा नेहमी स्वच्छ ठेवा, कारण तिथूनच माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करत असते. तुमच्या घरातील जो काही देवारा आहे त्याला धूपदीप नक्कीच करा. त्यातून एक पॉझिटिव्ह वातावरण घरामध्ये तयार होतं. घरामध्ये प्रकाश नेहमी ठेवा. सकारात्मक ऊर्जा त्यातून वाढते. उगाचच अंधार करून बसू नका. 7वा पॉईंट म्हणजे बऱ्याच लोकांना सवय असते की पालथ्या चपल्या टाकून मध्ये घरामध्ये निघून जातात, परंतु असं बिलकुलही करायचं नाही आहे मैत्रिणींनो. पालथ्या चपल्या जर असतील तर ते अशुभ मानलं जातं. त्यातून भांडणे वाढतात, नकारात्मक ऊर्जा वाढते, घरामधला ताण वाढतो आणि लक्ष्मी दूर होते. चपला नीट ठेवा, व्यवस्थित ठेवा. चपलांचं स्टँड एखादं तोडकं मोडकं का होईना तुम्हाला आणायचं असेल तर 100 रुपयापर्यंत स्टँडही मिळतात. तर ते प्लास्टिकचे स्टँड तुम्ही घेऊ शकता. तुमच्याकडे जर स्टँड नसेल तर तुम्ही स्टँड बनवूही शकतात घरी. काय स्टँड बनवायला विशेष असं काही लागत नाही. मुलांना शिकवा की चप्पल कशा नीट ठेवायची आहे, घरामध्ये नीट कसं बसायचं आहे, घर नीट स्वच्छ कसं ठेवायचं आहे हे तुम्ही मुलांना वळण लावा. त्यानंतर 8वा पॉईंट म्हणजे अंधारामध्ये देव बिलकुलही ठेवू नका. आता देवघरामध्ये बऱ्याचशा महिलांना सवय असते की रात्री जरी म्हणायचं की सर्व लाईट बंद करून मग झोपायचं तर ठीक आहे, परंतु देवाच्या तिथे एक 0चं का होईना बल्ब रात्रभर तुम्ही सुरू ठेवा. अंधारामध्ये पूजा तर बिलकुलही करू नका. दिवा जरूर लावा. प्रकाश म्हणजे सकारात्मकता असते आणि अंधार म्हणजे नकारात्मकता असते. त्यामुळे देवघरात नेहमी उजेड असला पाहिजे. बऱ्याच मुलींना सवय असते की अंधारामध्ये जेवायचं नाही. अंधारामध्ये बिलकुलही जेवू नका. अंधारामध्ये फक्त दानव आणि राक्षस जेवतात. त्यामुळे तुम्ही अंधारामध्ये जेवू नका. जेवताना नेहमी प्रकाश असला पाहिजे. आणि 9वा पॉईंट म्हणजे वडीलधाऱ्यांचा अपमान करू नका. आपले सासू सासरे असतील किंवा आपल्यापेक्षा वयाने जे मोठे असतील त्यांना आदराने बोला. त्यांच्या अनुभवांचा सन्मान करा. ते आपले किती न म्हणण्यापेक्षा आपल्यापेक्षा त्यांनी 4-5 उन्हाळे 10 उन्हाळे त्यांनी जास्त बघितलेले असतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा आदर ठेवा. काही गोष्टी तुम्हाला पटल्या नाही तर लगेच उत्तर देऊ नका. तुमच्या मनाला जे वाटेल तेच करा, परंतु त्यांना शब्दानेही दुखवू नका. त्यांचा आशीर्वाद हा खूप दुर्लभ असतो. काहींच्या नशिबात तेही नसते. त्यामुळे सेवा करा, प्रेमाने बोला आणि त्यांचे ऐका. तुम्हाला वाटेल तर त्या गोष्टी तुम्ही त्यांना समजावून सांगा, काही त्यांचं ऐका. त्यातून घरामध्ये सुख शांती नांदते. घरामधली जी काही कामे असतात ती आपोआप पार पाडली जातात. जर फक्त शांततेने ह्या गोष्टी होत असतील तर आरडाओरडा करून समोरच्याला दुखवून बोलणे हे सर्वात चुकीचे आहे आणि त्यातून दरिद्रता येते. घरामधील वातावरण अस्वच्छ होते आणि त्यामुळे ज्या घरामध्ये वातावरण अस्वच्छ असेल त्या घरात माता लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही. आता 10वा पॉईंट म्हणजे शनिवारी जळवट काढा. म्हणजे जी काही तुमच्या घरामध्ये जाळे जळमट असतील ते तुम्ही शनिवारी काढू शकता.
घरामधील त्यातून नकारात्मकता किंवा जी काही घाण आहे ती निघून जाते. शनिवारी त्याचा का तर कारण शनिवारी त्याचा एक विशेष प्रभाव पडतो. शनिवारी तुम्ही मीठ टाकून फरची पुसा, त्यामुळे घर अत्यंत स्वच्छ पुसले जाते. शनीचा दोष कमी होतो, वातावरण थोडेसे हलके होते, मानसिक शांतता सर्वांना मिळते. हे बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिक शांतता आहे. त्यामुळे तुम्ही दर आठवड्यातून एकदा तरी तुम्ही फरशी पुसा. त्यातून तुम्हाला इतकी सकारात्मकता वाढेल, घर स्वच्छ दिसेल. आणि जेव्हा घर स्वच्छ दिसते तेव्हाच आपल्याला प्रसन्न वाटते. 11वा पॉईंट म्हणजे घरातील लक्ष्मीला कधी दुखवू नका. म्हणजे तुम्ही पत्नीचा कधी अनादर करू नका. ती काही चुकीच्या गोष्टी करत असतील तर तिला समजावून सांगा, परंतु आरडाओरडा करून काही मिळणार नाही. आईचा सन्मान करा. महिलांवरती बिलकुलही रागू नका. आणि महिलांनाही मला एक सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या घरातील लक्ष्मी आहात. तुम्ही कसं वागायचं, इतरांना कसं खुश ठेवायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. घरातील स्त्री म्हणजे लक्ष्मी आहे, त्यामुळे तिचा अपमान बिलकुलही करू नका. तिच्याशी प्रेमाने वागा, तिला मदत करा, कृतज्ञ राहा आणि घरामध्ये भरभराट आल्याशिवाय राहणार नाही. ही आहे प्रमुख 10 कारणे जी तुमच्या घरामध्ये दरिद्री आणण्यास मदत करते. त्यामुळे तुम्ही यापैकी कोणताही जर एक चूक करत असाल तर तुम्ही ती चूक नक्की बंद करा, नक्की सुधारा. तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास झाल्याशिवाय राहणार नाही. माता लक्ष्मी तुमच्या घरावरती सदैव प्रसन्न राहील आणि या सर्व गोष्टी तुम्ही नक्की पाळा. स्वामी भक्तांनो, मैत्रिणींनो, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु आपल्या जीवनामध्ये खूप मोठा बदल घडू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. माता लक्ष्मी की जय आणि विष्णू महाराजांची देखील जय. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओमध्ये तुम्ही थम्सअप द्यायला विसरू नका. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.